या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल। आघाडीची तयारी अतिशय सॉलिड पद्धतीने चालू आहे, पण काल जो सोलापुरात प्रकार घडला, खूप वर्षानंतर पहिल्यांदाच राजकीय हेतू पुरस्सर ह्या ठिकाणी एक मर्डर झाला आणि त्याचा ह्या ठिकाणी मी निषेध करते। बीजेपी साम दाम दंड इथेच थांबत नाहीये, पण आता बीजेपीला रक्ताची पण भूक लागली आहे हे दिसून येतं। निवडणूक अनाऊन्स झाल्यापासून जे जे काही महाराष्ट्रात घडत आहे, नगर परिषद निवडणूक असेल किंवा महापालिका निवडणूक असेल, ते अतिशय धक्कादायक गोष्टी अशा तुमच्या समोर येत आहेत। काल खूप वाईट असा प्रकार सोलापुरात घडला आणि एका तरुणाला त्याचा जीव द्यावा लागला, मर्डर करण्यात आलं राजकीय हेतू पुरस्सर। सगळ्यांना बीजेपीला पहिल्या दिवसापासून बिनविरोध निवडणुका सगळीकडे पाहिजे होत्या। मग आरोळवर आलेलं खूप मोठ्या प्रमाणातलं प्रेशर असेल, 3च्या नंतर देण्यात आलेले एबी फॉर्म्स असतील, बरेच आरोज आम्हाला अजूनही जी पाहिजे ती माहिती महाविकास आघाडीला देत नाहीये। तुम्हाला हे माहिती अजूनही याद्या त्या ठिकाणी डिक्लेअर झाल्या नाही आहेत, कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी वेळेवर दिली जात नाही। खास करून आरो 2 जे असतील, मी आता मला नावं घ्यायची नाही आहेत, अजूनही ते इन्फॉर्मेशन देत नाही आहेत, याद्या देत नाही आहेत। सीसीटीव्ही फुटेज मागितलं गेलंय, कारण का 100% 3च्या नंतर डॉक्युमेंट्स देण्यात आले खिडकीतून आणि रूल प्रमाणे तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट, मग एबी फॉर्म असू देत नसू देत, तुम्ही ते 3 वाजल्यानंतर तुम्ही देऊ शकत नाही, स्वीकारू शकत नाही। पण जे इलेक्शन इन्चार्ज आहे, जे आता महानगरपालिका आयुक्त आहेत, ते पण उडवाउडवीची उत्तरं देत आहेत, ढकलाढकलीची उत्तरं देत आहेत, एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न करतायत। पारदर्शकता बिलकुल नाही आहे। काल आपण बघितलं की विड्रॉवलसाठी फरफटत काही कॅन्डिडेट्सना त्या ठिकाणी भाजपकडून नेण्यात आलं आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तो मर्डर जो ह्या ठिकाणी झाला। मी तुम्हाला 100% सांगते की आता त्या जे ते कुटुंबीय आहेत सर्वदे आणि शिंदे, त्यांना पैसे देण्यात येईल आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते मिटवण्याचा प्रयत्न होईल। त्यांना पोलिसांना सांगितलं जाईल की हे फॅमिलीचा वाद आहे, कौटुंबिक वाद आहे, पण मी प्रशासनाला विनंती करते आणि आता आमचा विश्वास फक्त प्रशासनावर असेल, कारण का ते पण जर तिथे पण जर मॅन्युप्युलेशन होत असेल, तिथे पण जर दबाव होत असेल, तर मग आपण विश्वास कशावर ठेवायचा? एक ह्या देशात, ह्या लोकशाहीमध्ये प्रशासन आणि शासन तर पूर्णपणे बिघडलंय, तर प्रशासनावर आपला विश्वास आहे, पण ते पण जर एका महाविकास आघाडी किंवा विरोधी पक्षाला साथ देत नसेल लोकशाही जिवंत ठेवायला, तर आपण बघणार कोणाकडे? आणि म्हणून पोलीस कोणत्याही दबावाखाली न येता त्यांनी ही चौकशी पारदर्शक केली पाहिजे आणि जे काय आहे ते नीट सीसीटीव्ही फुटेज असेल, कुटुंबाला जे CDR कॉल डेटा रेकॉर्ड्स असतील, सगळं नीट तपासून ह्याच्यामागे जे कोणी असेल त्यांची नावं समोर यायला पाहिजेत आणि इलेक्शन होईपर्यंत प्रशासनाने अतिशय नीट काम त्या ठिकाणी केलं पाहिजे। कारण का जसं मी म्हणाली, साम दाम आणि आता ह्यांना रक्ताची भूक बीजेपीला आली आहे। आज आमचे सगळे जे कॅन्डिडेट आहेत महाविकास आघाडीचे, त्यांना वारंवार त्या ठिकाणी धमक्या येत आहेत, जीव मुठीत धरून ते लोक प्रचाराला लागलेत, खूप मोठ्या प्रमाणात दबाव येत आहे। बंडखोर जे आहेत त्यांना पण मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर दबाव आहे आणि आज ह्या पद्धतीत जर निवडणुका होत असेल तर तुम्ही निवडणुका घेताच का? मग तुम्ही जाहीर करा आणि डायरेक्ट तुम्ही इथपर्यंत आणलंय। ह्या महाराष्ट्राची जी आहे एक लेवल होती ती तुम्ही इतकी खालच्या पातळीला आणली, इतक्या खालच्या दर्जावर आणली आहे। पालकमंत्री असतील, त्यांचे वेगळे आमदार असतील, त्या पालकमंत्री पदाचं काहीतरी त्यांना रिस्पेक्ट असायला पाहिजे। ते तुम्ही एवढं खालच्या पातळीला येऊन ही इलेक्शन लढता आणि दबाव एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही आणताय प्रशासनावर, काहीतरी लाज ठेवा, एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे। आणि नाही तर तुम्ही बिनविरोध निवडणुका घेऊच नका आणि बिनविरोध सगळ्यांना डिक्लेअर करा। कालची जी हत्या झाली ती बिनविरोधाच्या हत्यापायी झाली असं मनसेच्या नेत्यांचा आरोप आहे की बिनविरोध करायची होती आमदार पुत्राची निवडणूक
आणि त्यामुळं सगळा प्रेशर आणला गेला आणि त्यामुळे त्या दोन कुटुंबात वाद नाही, झाला. 100% माझ्या पण कानावर आलं, जी मी प्राथमिक स्वरूपात माहिती घेतली की फॉर्म विड्रॉ करण्याचं प्रेशर होतं आणि त्यांना फॉर्म विड्रॉ करायचा नव्हता. पण जसं मी तुम्हाला सांगितलं काल, फरफटत लोकांना आणत होते, फरफटत त्यांच्या मर्जीच्या विरोधात फरफटत आणून दबाव आणि पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात कुरूप खेळ त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं हे वादावाद झाला आणि शेवटी बिनविरोध होण्यासाठी कोणाचा तरी जीव घेण्यात आला, मर्डर करण्यात आला. महाविकास आघाडीहून आपण निवडणुका लढताय, मात्र अनेक ठिकाणी जे आहेत ते उमेदवारांना माघारी घ्यावे लागलेले आहेत. जसं ठाकरे गटाचे गणेश वानकर होते, त्यांनी 4 वेगळे फॉर्म घेतले आणि त्यांनी फॉर्म भरलेच नाही, भाजपकडनं फॉर्म भरले ऐनवेळेस. चेतन नरोटे यांच्या प्रभागामध्ये देखील काँग्रेसचे नेते फोडण्यात आले, विनोद भोसले, श्रीदेवी फुलारे. कुठेतरी विरोधक पूर्णपणे संपवण्याचा हा सगळा प्रयत्न आहे असं वाटतं. पहिली तर भाजपकडे ही लाजिरवाणी गोष्ट आहे की कॅन्डिडेट्सच नाही आहेत. जे काँग्रेस मुक्त देश बनवायचा प्रयत्न त्यांचा चाललेला, आज काँग्रेस युक्त भाजप होत आहे आणि त्यांना एवढ्या मोठ्या पक्षाला सगळं काही असून कॅन्डिडेटच नाही आहेत की ते आमचे कॅन्डिडेट्स घेत आहेत. ह्याच्यावरून कळतं की त्या पक्षाची परिस्थिती काय आहे आणि ज्या पद्धतीत ते राजकारण करत आहेत, पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात खेळ. आणि अशा वेळेस मी खरंच मनापासून मी अभिनंदन करते त्या कॅन्डिडेटचे जे महाविकास आघाडीकडून लढायचा प्रयत्न करत आहेत. काही नसताना एक सामाजिक तळमळ त्यांच्यात आहे म्हणून ते हे इलेक्शनमध्ये आम्ही पडतोय लोकशाही टिकवण्यासाठी. पण भाजप आता पूर्णपणे एक्सपोज झालंय हे तुम्हाला दिसून येतं. म्हणजे प्रशासनाचा दबाव असेल, विड्रॉयलच्या वेळेस झालेलं नाटक असेल, फॉर्म भरायच्या वेळेस झालेलं नाटक, एवढा मोठा पक्ष आणि तुमचं नियोजन नाही की तुम्हाला एवढी पळापळी आणि एवढी घाई काय होती. मी तिथे CCTV ग्रॅब्स बघितले, तिकडे तुम्ही काही आमदार बघितले असतील, घाई पोलिसांना विनंती करतात की मला आतमध्ये जाऊ दे. ही वेळ आली आहे त्यांच्यावर, ही वेळ त्यांच्यावर आली आहे. तुमचं नियोजन नाही आहे आणि जर तुम्हाला पोचच घ्यायची होती तर तुम्ही त्या क्षणाला का आला. पोच तर आधी, पण म्हणून आम्हाला CCTV फुटेज अतिशय गरजेचं. आम्ही लीगल नोटीस असीम सरोदे जींकडून त्यांना पाठवली आहे, आरोना, आणि आम्ही रिट पिटिशन पण हायकोर्टमध्ये दाखल करतोय. तेजस देशमुख जी आम्हाला रेप्रेझेंट या ठिकाणी करत आहेत आणि काही 5 तारखेला आता कोर्ट जेव्हा येतील तेव्हा आम्ही रिट पिटिशन दाखल करताय. पण आणि कोर्टाचा आदेश पण आता हे लोक काय म्हणजे हे कोणाचंच ऐकत नाही आहेत. पण आयुष हॉस्पिटल डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक पद्मा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मुळव्याध, भगंदर, नासू यावर इलाज. याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांच्या विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधित शस्त्रक्रिया, डायबेटिक फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार. डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, पद्मा मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर. फोन नंबर 0217 272 6095 98 22 60 60 97.